आणि आगरकरांचा प्रयत्न असा चाललाय की धर्मापासून नीती मुक्त होऊ शकते का, आणि मुक्त झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सगळी नैतिकता धर्मात गुंतवून टाकली आणि म्हणून प्रश्न पडतो की धर्म टाळायचं म्हणजे नैतिकता कुठून द्यायची कसं, काय होईल, अनैतिकता माजेल असं वाटतं अजूनही आपल्याला. आधुनिक विवेकवाद हे सांगत होता पश्चिमेकडे, आणि म्हणून आपण सुद्धा ते शिकलो त्यांच्याकडून की धर्माशिवाय नीती उभी होऊ शकते. मग त्या नीतीचं अधिष्ठान काय असलं पाहिजे, आणि तिथं आगरकर ही भूमिका आहे. आणि म्हणून त्यांच्या संबंध चिंतनामध्ये नुसती तर्कबुद्धी नाहीये, अनुभव पण महत्वाचा. आणि मग ते असं सांगतात आपल्याला, आणि म्हणून ते धर्माकडे वेदांताकडे फार वेगळ्या पद्धतीने पाहतात. एक विधान वाचून दाखवतो, म्हणजे त्यांच्या विवेकवादाचं मर्म समजेल. त्याने असं म्हटलं, आकाशातून देव इथे कधी आले नाहीत आणि येथून परत गेले नाहीत. त्यांना येथे निर्माण करतो आम्हीच, त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि चाहील त्यास नाहीसे करतो. जो जो बुद्धीचा विकास होत जाऊन कार्य करण्याचा संबंध चांगला कळू लागतो, तो तो प्राथमिक आणि पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागतात. आणि मग भूत पिशाच देव दानव वगैरे शुद्ध कल्पनेने उत्पन्न केलेल्या शक्तींची असत्यता प्रत्यय असते. पूजेस आणि प्रार्थनेस ओळखी लागते, आणि काही काळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्याचे परिपालन आणि नाश करणाऱ्या परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे, हे महत्वाचं, वेदांत विचारांच्या कुंडामध्ये पेटलेल्या अग्नीत हे द्वैतही खाक होते, आणि अहम ब्रह्मास्मी एवढाच अनिर्वचनीय विचार मागे राहतो. आणि शेवटचं विधान पहा त्यांचं, व्यक्तींच्या आणि राष्ट्रांच्या धर्मविचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मदत गेली त्याला सर्व धर्म तुच्छ आहे. धर्माचा विकास होत होत कुठपर्यंत आला धर्म? वेदांतापर्यंत. त्याला नीट समजून घ्यायला पाहिजे. पण हे म्हणत असताना म्हणून मग हिंदू धर्म कसा श्रेष्ठ, हे आगरकरांनी कधी म्हटलं नाही. हा जो विवेक त्यांच्यापाशी, बुद्धिवादाची कास नसता सुखवादी भूमिका घेत आणि सुखवादी जीवनदृष्टीचा स्वीकार करत, या जीवनाची उपेक्षा न करता ऑथेंटिकली इहनिष्ठ होत, सेक्युलर होत धर्माकडे पाहता येतं, आणि धर्मानं इतिहासाच्या टप्प्यावर कॉन्ट्रिब्युशन सुद्धा समजून घेता येतं, हे आगरकर सांगतात. या पद्धतीचं सूक्ष्म वाचन जर आपण केलं तर आपण साधारण त्यांना समाज सुधारकांच्या जे चौकटीत बसवतो, ती बरी माणसं होती, धडपडत होती, इतकं हे प्रकरण सोपं नाहीये. लक्षात, एक प्रातिक दर्शन ते सांगतायत, सुचवतायत, नव्हता अनुकूल काळ. 6वा वेतन आयोग त्या काळात पुस्तकं पाहायला घ्यायला स्वस्त बसून, सबॅटिकल लिव्ह नव्हत्या. सगळी बुद्धिमत्ता त्या वर्तमानपत्राच्या कॉलम मध्ये होतायची, आणि हा समाज कसा शाळा याची चिंता व्हायची. ही माणसं, आणि आपण जर त्यांना या पद्धतीनं पाहत असू तर त्यातलं भव्यत्व आपल्याला कधी स्पष्ट नाही होऊ शकत. आणि म्हणून सामाजिक शास्त्रांमध्ये ह्या सगळ्या अभ्यास विचारवंतांचं काय झालं असा प्रश्न आपण उपस्थित आज तरी केला पाहिजे, आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन या संदर्भात आपण पुन्हा, आणि म्हणून हा विवेकवाद
यांत्रिक भौतिकवादी होत नाही, निखळ व्यक्तिवादी होत नाही, समष्टीचं भान ठेवणारा असतो, विज्ञानासम्मुख असतो आणि ज्याच्याबद्दल ठामपणे बोलता येत नाही त्याच्याबद्दल माणसानं गप्प बसावं एवढा विनय या विवेकवादाकडे आहे. अज्ञेयवादाने सांगितलं आम्हाला ते अंतिम कारण सुद्धा आयडिओलॉजी बनते आणि प्रत्येक आयडिओलॉजी जसं पार्शल ट्रूथ सांगते तसं विज्ञान पण पार्शल ट्रूथ सांगते. आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणत्या टप्प्यावर, आणि म्हणून विनोबांचे फार मार्मिक विधान ते नेहमी सांगत असतो आपल्याकडच्या सेक्युलर संदर्भामध्ये. त्याने असं विधान केलं विनोबांनी की धर्मसत्ता आणि राजसत्ता किंवा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था याच्यामध्ये मानवी इतिहासामध्ये निर्णायक संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये राज्यसत्ता म्हणजे सेक्युलर पॉवर ही विजयी झाली. पण धर्मकारण आणि राजकारण यांच्यातल्या निर्णायक संघर्ष व्हायचा आहे आणि तो जेव्हा होईल तेव्हा फक्त विज्ञान आणि अध्यात्म शिकत राहील, धर्मही जाईल आणि रूढ राजनीती सुद्धा जाईल. ज्याला आपण द्रष्ट्याचं विधान म्हणतो, प्रोफेसर म्हणतो, काय असते हे जर आपल्याला समजलं तर इथलं धर्मचिंतन हा सुद्धा विवेकवादाचा एक उंचावत जाणारा आलेख होता असं म्हणावं लागतं. दाभोळकरांनी हेच एक प्रश्न लेख दिला होता साधनेला नियमी क्वेश्चन केलेलं. दाभोळकर असं म्हणाले की कुठे कमी पडतोय आपण, म्हणजे विवेकवादी लोक एवढे प्रयत्न झाले पण काय बदल होत नाहीये, धर्माचा आपण पुरेसा विचार केला नाही की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी दी देशपांडेंनी लेख लिहिला आणि त्याचा निर्वाळा असा आहे की दाभोळकरांचा जो युक्तिवाद विवेकवाद हा अजून अर्धा कच्चा आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की दाभोळकर फक्त विवेकवादी म्हणून बोलत होते, बोलतायत का दाभोळकर लोकशाही समाजवादी म्हणून सुद्धा बोलतायत. नुसत्या विवेकाच्या आणि तर्काने मास मोबिलायझेशन होऊ शकतं. आवश्यक त्या सामाजिक राजकीय शक्तींचं जागरण करता येतं नुसत्या तर्कबुद्धीनं, नुसत्या विवेकबुद्धीनं. माणसं अविवेकी होऊ शकतात व्यक्तिशः. समष्टीचं काय, त्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी आखाव्या लागतात आणि त्या स्ट्रॅटेजी आखणं म्हणजे बुद्धिवादापासून पळून जाणं किंवा माघार घेणं नाही, हे समजलं पाहिजे. हवाच आहे बुद्धिवाद, विवेकवाद, आणि त्याच्याशिवाय काही होतंय काय. पण निवड त्या आधारे आपण बोलत राहिलो तर आपण विशुद्ध विचार करणाऱ्या अकॅडमिशियन बोलतो. हे गृहीत धरतोय की अकॅडमिशियनने विशुद्ध विचार करावा आणि ते करतात. मग आपण सामाजिक राजकीय हस्तक्षेप नाही करू शकत. आणि मग असा विचार हा विचार म्हणून उत्तम असतो, तत्वज्ञान म्हणून छान असतं, पण मार्क्स म्हणतो तसं समाज बदलाची चिंता त्याच्यात नाही. हे आपल्याला कुठेतरी समजून घ्यायचं. आणि म्हणून मी जे मॅपिंग केलं त्याच्यामध्ये अगदी हमीच्या वेळेपर्यंत आपण येऊ शकतो. त्या विवेकाच्या मूर्तीभंजकता, परंपरेवरचे आघात, ईश्वराचं अस्तित्व नाकारणं ही एका टप्प्यावरची गरज असते आणि ती आपण भागवली पाहिजे. पण तेवढं केल्याने सगळं हासिल होतं आणि साध्य होतं हे नाही. आणि म्हणून तर पुढची तत्वज्ञान निर्माण झाली ना, समाजवादाचं असेल, मार्क्सवादाचं असेल. त्यांना जाणवत होतं याच्यात काय मर्यादा आहे.
यांत्रिक भौतिकवादाच्या विरुद्ध मार्क्सला का बोलावं लागलं? एनलायटनमेंट रॅशनलिझमच्या क्रिटिक का उभा करावा लागला? हा क्रिटिक उभा करणं म्हणजे तो रॅशनलिझम सोडून देणे का तो विकसित करणे? हे जेव्हा आपण करू तेव्हा विवेकवाद हा सशक्त होईल आणखी, आणि तो जन आंदोलनाच्या आणता येतो. आणि ह्या संदर्भात मी जसं इकडची एक बाजू सांगतो तशीच फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंतची बाजूही महत्वाची आहे. धम्माचा विचार काय आहे? तो काय फक्त बौद्ध आयडेंटिटीचा प्रश्न आहे का तो फक्त हिंदू धर्माचा निषेध आहे? एक प्रचंड सर्जनशील तत्व त्याच्यात त्यांनी ओतलेलं आहे. ब्राह्मणी हिंदू धर्माचा निषेध करणं आणि त्याच्यावर टीका करणं हे दुय्यम. पण हे जर नको असेल तर काय पाहिजे हे जेव्हा ते सांगतात धर्मातून आणि पारंपरिक बौद्ध धर्मापासूनही फारकत घेत आहे. आणि धर्माची चिकित्सा फक्त विवेकाच्या आधारे न करता किंवा तौलनिक धर्मशास्त्राच्या चौकटीत न करता किंवा पॉझिटिव्हिझमच्या चौकटीत न करता ते जेव्हा न्यायाच्या तत्वावर धर्मचिकित्सा करतात त्यांना विवेक आणि बुद्धीला कुठे आणून ठेवायचं ही दिशा स्पष्ट होते. हा आंबेडकर पण आपण कधी सांगितलं आणि आता तर बोलणं अशक्य झालंय सगळ्याबद्दल. बोलायचं तर फक्त विभूती पूजा म्हणून बोलायचं ना, तर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन सांगतायत, सांगितलं तर कोणी ऐकायला तयार आहे. अशा एका अँटी इंटेलेक्च्युअल वातावरणामध्ये आपण विवेकवादाची चर्चा करतो आज. आणि मग न्याय का? कारण आंबेडकरांचं म्हणजे जस्टिसची कल्पना त्यांची अशी आहे की मी जेव्हा न्याय मूल्य आणि तत्व मानतो तेव्हा त्याच्यात समता आणि स्वातंत्र्य येतं. का मी जेव्हा न्यायाची भाषा बोलतो तेव्हा मी प्रथम हे मानतो की माझ्यासारखाच तू आहेस, म्हणजे समानता आहे, म्हणून मला जसा न्याय तसाच तुला पाहिजे किंवा तुला जो न्याय तोच मला पाहिजे. आणि जर आपण एका समतेच्या पातळीवर आलो तरच स्वातंत्र्य उपभोगता येईल. त्याचं स्वातंत्र्य मूळघरांची नेहमीच चैन असते आणि बाकीच्या फक्त आम्हाला घटनेनं स्वातंत्र्याच्या हक्क दिलेले आहेत याच्या टाळ्या पिटायच्या असतात. ज्या स्वातंत्र्याचा प्रत्यय कधी घेता येत नाही आपल्याला. सबस्टॅन्शियल लिबर्टी म्हणजे काय? इथपर्यंत विवेकवाद म्हणून पोहोचला धम्मापर्यंत. दुर्दैवाने धम्माचा डिस्कोर्स आज हा बौद्ध आयडेंटिटीच्या चौकटीत मांडला जातो. तो त्यातून बाहेर काढला पाहिजे. आणि धर्माच्या अंगाने आंबेडकर एक वेगळं सेक्युलर एथिक्स सांगतायत. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलं पाहिजे. आणि मी असं मानतो की विवेकवादानं वेगवेगळ्या प्रवाहातून केलेला हा प्रवास आहे. या प्रवासाची कुठेतरी आपण एक नस पकडली पाहिजे. म्हणजे याचं काहीतरी कडबोळ मांडायचं असं मला म्हणायचं नाही. तत्वज्ञानात ज्याला आपण संयोग म्हणतो, सिंथेसिस म्हणतो, तो कुठेतरी केला पाहिजे. तर नवीन सिद्धांत निर्माण होतात आणि तेवढं पोटेन्शियल, तेवढी क्षमता जे चिंतन आजवर झालेलं आहे त्याच्यात नक्की आहे. याकडे फक्त या निमित्ताने लक्ष वेधून घेता आलं तर घ्यावं म्हणून तुमच्याशी बोलतो.